नमस्कार. आज आपण एका काय म्हणतात त्याला भन्नाट संकल्पनेवर बोलणार आहोत. विल गिडारा यांची अनरिझनेबल हॉस्पिटॅलिटी. म्हणजे अवास्तव आदरातिथ्य. अगदी. ही कल्पना त्यांच्या याच नावाच्या पुस्तकातून आणि अर्थातच त्यांच्या अनुभवातून आलेली आहे. बरोबर. तर आज आपलं मिशन आहे गिडारा यांचा प्रवास समजून घेणं, त्यांचं ते जगप्रसिद्ध रेस्टॉरंट 11 मॅडिसन पार्क. हो. आणि ही अवास्तव वाटणारी पण अत्यंत प्रभावी आदरातिथ्याची कल्पना नेमकी काय आहे यावर जरा खोलात जायचंय. आणि हे पण बघूया की ही गोष्ट फक्त रेस्टॉरंटपुरती नाहीये. नक्कीच. चला सुरुवात एका महत्वाच्या क्षणापासून करूया. साल होतं 2010. लंडनमध्ये वर्ल्ड्स 50 बेस्ट रेस्टॉरंटचा पुरस्कार सोहळा चालू होता. हो. विल गिडारा आणि त्यांचे शेफ पार्टनर डॅनियल हम तिथे होते. न्यूयॉर्कमध्ये तसे ते मोठे स्टार्स, पण तिथे लंडनमध्ये एकदम नवखे, कुणी ओळखही दाखवत नव्हतं. हो, म्हणजे असून नसल्यासारखे. आणि मग ती यादी जाहीर झाली. हो. आणि काय झालं? 11 मॅडिसन पार्कचं नाव आलं 50व्या क्रमांकावर, अगदी शेवटी. कल्पना करा, मोठ्या स्क्रीनवर त्यांचे चेहरे. आनंदी नाही तर प्रचंड निराश. लाजिरवाणी परिस्थिती होती ती त्यांच्यासाठी. अगदी. म्हणतात की त्या रात्री पुरस्कार सोहळ्यानंतर ते हॉटेलच्या पायऱ्यांवर बराच वेळ फक्त बॉर्बन पीत बसले होते. खूप वेळ. पण म्हणतात ना, कधीकधी अशाच निराशाजनक क्षणांमधून काहीतरी नवीन जन्माला येतं. तिथेच कुठेतरी या अनरिझनेबल हॉस्पिटॅलिटीची ठिणगी पडली असावी, नाही का? अगदी बरोबर. त्या रात्री गिडारा आणि यांच्या जी चर्चा झाली ना, ती खूप महत्वाची ठरली. काय बोलले ते? त्यांना जाणीव झाली की ती 50 बेस्ट यादी फक्त जेवण चांगलं कुठे मिळते याची नाहीये. अच्छा. तर ती यादी आहे की त्या क्षणी खाद्यविश्वावर सर्वाधिक प्रभाव कोण टाकतंय. म्हणजे जसं स्पेनचे फेरान आद्रिया होते. हो, ते मॉलिक्युलर गॅस्ट्रोनॉमीवाले. अगदी. किंवा डेन्मार्कचे रेने रेडझेपी, ज्यांनी नॉर्डिक फूडला ओळख दिली. तसा काही प्रभाव आपण टाकलाय का? तर नाही. म्हणजे ते फक्त इतरांच्या चांगल्या कल्पना उत्तम प्रकारे कॉपी करत होते असं त्यांना वाटलं. तसंच काहीसं. स्वतःचं काहीतरी वेगळं, स्वतःचा आवाज तो नव्हता. आणि मग त्यांनी ठरवलं, आपण जगात नंबर 1 बनू. पण फक्त जेवणाच्या जोरावर नाही. नाही. इथेच गिडारा यांनी भर घातली. अनरिझनेबल हॉस्पिटॅलिटी. तर मग ही अवास्तव आदरातिथ्याची कल्पना नेमकी काय आहे? म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर? साध्या भाषेत तर जेवणावर जेवढी क्रिएटिव्हिटी, जेवढा विचार खर्च होतो, तेवढाच किंबहुना थोडा जास्तच लोकांच्या भावनांवर, त्यांना कसं वाटतं यावर लक्ष केंद्रित करायचं. ही केवळ चांगली सेवा नाहीये, हे त्याच्या खूप पुढे आहे. म्हणजे जाणीवपूर्वक लोकांना जोडण्याचा प्रयत्न करणं. कारण गिडारा मानतात की फूड ट्रेंड्स बदलतील, पण लोकांना काळजी घेतली जाण्याची, स्पेशल वाटण्याची इच्छा कधीच बदलत नाही. हे महत्वाचं आहे, कारण मग सेवा आणि आदरातिथ्य यातला फरक स्पष्ट होतो. गिडारा नेहमी विचारायचे म्हणे हा प्रश्न. हो, सर्व्हिस विरुद्ध हॉस्पिटॅलिटी. आणि त्यांना मिळालेलं एक उत्तर खूपच छान होतं. सेवा म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट, तर आदरातिथ्य म्हणजे रंगीत. अगदी. सेवा म्हणजे काय? तर तांत्रिक गोष्टी बरोबर करणं, योग्य वेळी योग्य व्यक्तीला योग्य डिश देणं. हे झालं ब्लॅक अँड व्हाईट. आवश्यक आहे, पण ते पुरेसा नाही. आदरातिथ्य म्हणजे त्यात रंग भरणं, समोरच्या व्यक्तीशी एक भावनिक कनेक्शन तयार करणं. म्हणजे त्यांना असं वाटायला लावणं की त्यांना पाहिलं गेलंय, त्यांचं स्वागत झालंय. बरोबर. तुमच्या वागण्या बोलण्यातून, तुमच्या कृतीतून त्यांना आनंद देणं. अच्छा, म्हणजे 11 मॅडिसन पार्कच्या यशाचं हेच सूत्र होतं. उत्कृष्ट सेवा, ब्लॅक अँड व्हाईट, त्यांना यादीत घेऊन आली. पण ती अनरिझनेबल हॉस्पिटॅलिटी म्हणजे ते रंग त्यांना जगात पहिल्या क्रमांकावर घेऊन गेली. मग हे रंग भरणं रोजच्या कामात कसं आणायचं? काही उदाहरणं आहेत का? म्हणजे अगदी छोटी किंवा मग ती अवास्तव वाटणारी? दोन्ही आहेत की. छोटं म्हणजे काय? तर ग्राहकाशी बोलताना त्यांचं नाव लक्षात ठेवणं, त्यांच्याशी बोलताना काहीतरी महत्वाचं ऐकून घेणं आणि त्यावर नंतर काहीतरी करणं. आणि मोठी अवास्तव उदाहरणं तर त्यांची खासियतच होती. एकदा काही लोक हॉटडॉग स्टँडबद्दल बोलत होते. डिनरच्या शेवटी काय झालं असेल? काय? रेस्टॉरंटमध्येच एक खासगी हॉटडॉग कार्ट आणून त्यांना गरमागरम हॉटडॉग दिले. काय सांगताय? किंवा एका जोडप्याची कॅरिबियनची सुट्टी रद्द झाली होती. त्यांना कसं सरप्राईज दिला असेल सांगा बघू. रेस्टॉरंटच्या एका प्रायव्हेट डायनिंग रूममध्ये चक्क वाळू पसरली, बीच चेअर्स ठेवल्या आणि मस्त कॉकटेल्स दिले. अरे वाह. म्हणजे पूर्ण बीचचा फील दिला. हो. किंवा ज्या कुटुंबाने कधी बर्फच पाहिला नव्हता, त्यांना डिनर नंतर सरळ सेंट्रल पार्कमध्ये स्लेजिंगसाठी घेऊन गेले. हे म्हणजे अनरिझनेबल. खरंच अवास्तव. म्हणजे नियमांच्या सोयीच्या पलीकडे जाऊन केलेला प्रयत्न.
पण मग गिनारा म्हणतात की ही कल्पना फक्त रेस्टॉरंटपुरती नाहीये. हो, आणि हा खूप महत्वाचा मुद्दा आहे त्यांच्या पुस्तकातला. गिडारा म्हणतात की आज प्रत्येक व्यवसाय, अगदी प्रत्येक, हा आदरातिथ्य उद्योगात आहे. प्रत्येक व्यवसाय म्हणजे अगदी फायनान्स किंवा रिटेल सुद्धा. अगदी. विशेषतः अमेरिकेसारख्या अर्थव्यवस्था, जिथे जीडीपीचा मोठा हिस्सा सेवा क्षेत्राचा आहे, म्हणजे 75% जास्त, तिथे तर हे अधिकच लागू होतं. रिटेल, फायनान्स, शिक्षण, आरोग्यसेवा, रिअल इस्टेट, कुठेही घ्या. का बरं? कारण शेवटी तुम्ही काहीही विकत असाल, कोणतीही सेवा देत असाल, तुम्ही माणसांशी संवाद साधताय. इंटरेस्टिंग. म्हणजे कंपन्यांनी फक्त प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस कशी आहे यावर नाही, तर माणसं, त्यांची टीम आणि त्यांचे ग्राहक यांच्यावर जास्त लक्ष द्यायला हवं. नक्कीच. आजच्या डिजिटल युगात जिथे सगळं ऑटोमेशनकडे चाललंय, तिथे हा मानवी स्पर्श, ही आपुलकी अजून महत्वाची ठरतीये. लोकांना स्पेशल वाटायला हवा. बरोबर. लोकांना जेव्हा वाटतं की त्यांची कदर केली जातीये, त्यांना आपलंसं केलं जातंय, तेव्हा ते जास्त निष्ठावान होतात. मग ते ग्राहक असोत किंवा तुमचे कर्मचारी. गिडारा म्हणतात, भविष्यात कंपन्यांचं यश याच मानवी कनेक्शनवर अवलंबून असेल. पण मग एक प्रश्न उरतोच, हे आदरातिथ्य, ही अशी आपुलकी, हे शिकवता येतं का? की ते माणसाच्या स्वभावातच असावं लागतं? यावर नेहमीच मतभेद असतात इंडस्ट्रीमध्ये. हो ना. पण गिडारा ठामपणे मानतात की आदरातिथ्य शिकवता येतं आणि शिकवलंच पाहिजे. म्हणूनच त्यांनी 2014 मध्ये वेलकम कॉन्फरन्स सुरू केली. अच्छा, ती कॉन्फरन्स. सुरुवातीला ती फक्त रेस्टॉरंट इंडस्ट्रीतले लोकांसाठी होती, पण गंमत म्हणजे लवकरच त्यात टेक कंपन्यांचे लोक, रिअल इस्टेट व्यावसायिक, मोठमोठे सीईओ सुद्धा यायला लागले. अरे, म्हणजे इतर क्षेत्रांनाही याचं महत्त्व पटायला लागलं होतं की ग्राहकांना काय मिळतंय यापेक्षा त्यांना कसं वाटतंय हे जास्त महत्त्वाचं आहे. अगदी. त्यांना हे कळायला लागलं की अशी आदरातिथ्य केंद्रित संस्कृती जर कंपनीत असेल, तर फक्त ग्राहकच नाही टिकून राहत, तर चांगले कर्मचारी पण टिकून राहतात. बरोबर. आणि शेवटी नफाही वाढतो. गिडारा तर गमतीनं म्हणतात की दुसऱ्यांना आनंद देण्यात एक प्रकारचं स्वार्थी सुख आहे. स्वार्थी सुख? हे काय नवीन? म्हणजे जेव्हा आपण दुसऱ्याला मनापासून चांगलं फील करून देतो, तेव्हा आपल्यालाही आतून खूप छान वाटतं, समाधान मिळतं. म्हणून ते स्वार्थी सुख. हा विचार आवडला. पण गिडारा यांच्यात ही इतरांना चांगलं फील करून देण्याची वृत्ती इतकी खोलवर रुजली कशी? काही वैयक्तिक कारणं आहेत का? हो, नक्कीच. सुरुवात त्यांच्या लहानपणी झाली. 12व्या वाढदिवशी त्यांचे वडील त्यांना न्यूयॉर्कमधल्या त्या प्रसिद्ध 4 सीझन्स रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेले होते. 4 सीझन्स? वा. गिडारांना तेव्हा त्या जागेचं ऐतिहासिक महत्त्व वगैरे काही माहीत नव्हतं, पण तिथला अनुभव त्यांच्या कायम लक्षात राहिला. काय खास होतं त्यात? बदक कापलं, त्यांचा रुमाल पडल्यावर लगेच नवीन आणून दिला, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या वेटरने त्यांना एका 12 वर्षाच्या मुलाला सर म्हणून हाक मारली. अच्छा. त्या एका गोष्टीमुळे त्यांना खूप विशेष, खूप महत्त्वाचं वाटलं. त्या अनुभवाने त्यांना शिकवलं की आदरातिथ्य म्हणजे फक्त जेवण देणं नाही, तर समोरच्या व्यक्तीला आदरणीय आणि महत्त्वाचं वाटेल असं वातावरण तयार करणं. इथे मला ते वाक्य आठवते माया अँजेलो यांचं. कोणतं? की लोक तुम्ही काय केलं हे विसरतील, काय बोललात हे विसरतील, पण त्यांना तुमच्यामुळे कसं वाटलं हे कधीच विसरणार नाहीत. अगदी, अगदी तेच. त्या रात्रीच गिडारा यांनी ठरवलं की त्यांना याच क्षेत्रात करिअर करायचंय. आणि त्यांच्या घरात पण तसंच वातावरण होतं ना? आई वडील याच इंडस्ट्रीतले होते. हो, वडील अमेरिकन एअरलाइन्सच्या केटरिंगमध्ये आणि आई त्याच एअरलाईनमध्ये फ्लाईट अटेंडंट. भेट पण कामावरच झालेली. हां. आईची गोष्ट तर खूपच म्हणजे प्रेरणादायी आहे आणि हृदयस्पर्शी सुद्धा. त्यांना ब्रेन कॅन्सर झाला होता. हळूहळू त्यांची शारीरिक शक्ती कमी होत गेली. हातपाय चालत नव्हते, बोलता येत नव्हतं. अरे रे. तरीही त्या रोज संध्याकाळी व्हीलचेअरवर बसून दारात गिडारा शाळेतून कधी येतोय याची वाट बघायच्या. त्या काही बोलू शकत नव्हत्या, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक मोठं हसू असायचं. ते हसू म्हणजे गिडारांसाठी खरं स्वागत होतं. म्हणजे शब्दांशिवाय केलेलं स्वागत. अगदी. त्या अनुभवातून त्यांना मनापासून स्वागत कसं करायचं, केवळ आपल्या उपस्थितीने आणि आपुलकीने समोरच्याला आपलंसं कसं करायचं याचं महत्त्व कळालं. ही त्यांच्या अनरिझनेबल हॉस्पिटॅलिटीच्या विचारांची भावनिक पायाभरणी होती असं म्हणायला हरकत नाही. खरंच खूप भावनिक आहे हे. आणि मग तो कॉलेजमधला किस्सा, शेफ डॅनियल बुलूड आले होते तेव्हाचा, तो पण हेच दाखवतो ना? हो, कॉर्नेल युनिव्हर्सिटीमधला गेस्ट शेफ्स नावाचा क्लास होता. शेफ डॅनियल बुलूड आले होते. गिडारो होते मार्केटिंग डायरेक्टर. त्यांनी फक्त किचनमध्ये
शेफ टेबलची आयडियाच नाही दिली, तर बुलूड आणि त्यांच्या टीमचं, ज्यात नंतर मोठे शेफ झालेले जॉनी युजीनी आणि कॉर्नेलियस गॅलागर होते, खूप मनापासून स्वागत केलं. कसं काय? मित्राची ऑडी गाडी उधार घेतली त्यांना एअरपोर्टवरून आणायला. त्यांना तिथल्या एका लोकल बारमध्ये बर्गर खायला नेलं. रात्री घरी पार्टी ठेवली, म्हणजे अगदी घरच्यासारखं ट्रीट केलं. आणि मग डिनर नंतरची ती मध्यरात्रीची पार्टी काय झालं तेव्हा? डिनर यशस्वी झालं आणि सगळे परत गिडारा यांच्या कॉलेजच्या घरी गेले. मध्यरात्री 1 वाजता सगळ्यांना भूक लागली. मग गिडारो आणि स्वतः शेफ बुलूड हॉटेलच्या किचनमध्ये गुपचूप शिरले आणि तिथून अंडी, बटर, ट्रफल्स आणि कॅव्हियार घेऊन आले. काय सांगताय? आणि मग शेफ बुलूड यांनी गिडारा यांच्या त्या मोडक्या तोडक्या कॉलेज किचनमध्ये त्या मुलांसाठी ट्रफल स्क्रॅम्बल्ड एग्स बनवले. अविश्वसनीय. हा किस्सा फक्त गमतीशीर नाहीये, हे गिडारा यांच्या वृत्तीचं उदाहरण आहे. नियम, सोय, औपचारिकता यापेक्षा माणसांना जोडणं, त्यांना अनपेक्षित आनंद देणं महत्वाचं. हे दाखवतं की अवास्तव आदरातिथ्य हे ठरवून केलेल्या मोठ्या गोष्टींइतकंच अशा उत्स्फूर्त, छोट्या वाटणाऱ्या पण मनापासून केलेल्या कृतींमधूनही येतं. आणि त्यांच्या आईच्या अंत्यसंस्काराच्या वेळेचा प्रसंग पण महत्वाचा आहे. त्यांनी ठरलेलं गंभीर भाषण बदलून आईच्या काही गमतीशीर आठवणी सांगितल्या, जसं की त्यांना वडिलांचा क्रेडिट कार्ड नंबर नेहमी पाठ असायचा. हो. आणि नंतर दुःखात बुडून न राहता आयुष्याचा उत्सव साजरा करणारी डान्स पार्टी ठेवली. हो. आणि हे त्या कथेला जोडतं, जी नंतर एका ग्राहकाने त्यांना सांगितली होती. कोणती कथा? की तुमच्याकडची सगळ्यात भारी वाईनची बाटली सेलिब्रेशनसाठी नाही, तर आयुष्यातल्या सगळ्यात वाईट दिवसांसाठी जपून ठेवायची. अच्छा. गिडारा यांनी आईच्या जाण्याचं दुःख एका वेगळ्या पद्धतीने साजरं केलं, जणू ती सर्वोत्तम बाटली उघडून. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? वेल गिडारा यांची अनरिझनेबल हॉस्पिटॅलिटी म्हणजे फक्त चांगली सेवा किंवा महागड्या भेटवस्तू नाहीयेत. नाही, अजिबात नाही. तर ती एक जाणीवपूर्वक, विचारपूर्वक केलेली कृती आहे. अपेक्षेच्या खूप पलीकडे जाऊन लोकांना खास, महत्वाचं आणि एकमेकांशी जोडलेलं वाटेल असं काहीतरी करणं. आणि हे फक्त बाहेरच्या लोकांसाठी म्हणजे ग्राहकांसाठी नाही, तर आपल्या टीमसाठी, आपल्या सहकाऱ्यांसाठी पण तितकंच महत्वाचं आहे. अगदी. आणि मुख्य म्हणजे हे तत्व कोणत्याही व्यवसायात, कोणत्याही क्षेत्रात लागू होतं, कारण शेवटी आपण सगळे माणसांशीच वागतो. बरोबर. आपली तांत्रिक कौशल्य महत्वाची आहेतच, पण आपल्या वागण्याने, आपल्या बोलण्याने लोकांवर काय परिणाम होतो, त्यांना कसं वाटतं, यावर लक्ष केंद्रित करणं हीच कदाचित खऱ्या यशाची आणि समाधानाची गुरुकिल्ली आहे. आणि त्यात ते स्वार्थी सुख पण आहे. हो, ते पण आहेच. इतरांना आनंद देण्यात आपल्यालाही आनंद मिळतोच. तर मग गिडारा यांच्या या विचारांवर आधारित जाता एक विचार मनात येतोय. आपण ऐकलं की इतरांना आनंद देण्यात एक स्वार्थी सुख आहे. तर मग या आठवड्यात आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा अगदी वैयक्तिक आयुष्यात अशी कोणती एक लहानशी, कदाचित अवास्तव वाटणारी पण मनापासून केलेली आदरातिथ्याची कृती आपण करू शकतो, ज्यामुळे समोरच्या व्यक्तीला खरंच असं वाटेल की त्यांना पाहिलं गेले, सीन किंवा त्यांचं मनापासून स्वागत झालंय, वेलकम्ड, आणि त्यातून मिळणाऱ्या त्या स्वार्थी सुखाचा अनुभव आपल्याला घेता येईल का? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?